आधी आपण भजन ऐकूया आज. यहाँ बिनती रघुवीर गोसाई, यहाँ बिनती रघुवीर गोसाई। और आस विश्वास भरोसो, और आस विश्वास भरोसो, हरो जीव जड़ताई। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। चाहो न सुगति सुमति संपत्ति कछु, चाहो न सुगति सुमति संपत्ति कछु। चाहो न सुगति सुमति संपत्ति कछु, रिद्धि सिद्धि विपुल बड़ाई। रिद्धि सिद्धि विपुल बड़ाई। है तू रहित अनुराग राम पद, है तू रहित अनुराग राम पद, बड़े अनुदिन अधिकारी। बड़े अनुदिन अधिकारी। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। कुटिल करमल जाहि मोहि, कुटिल करमल जाहि मोहि। कुटिल करमल जाहि मोहि, जहाँ जहाँ अपनी बरियाई। जहाँ जहाँ अपनी बरियाई। ताता जनी छिन छोह छांडियो, ताता जनी छिन छोह छांडियो, कमठ अंड के नाई। कमठ अंड की नाई। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। या जग में जहाँ लगिया तनु के, या जग में जहाँ लगिया तनु के। या जग में जहाँ लगिया तनु के, प्रीति प्रतीति सगाई। प्रीति
प्रतीति सगाई। ते सब तुलसीदास प्रभु ही सो, ते सब तुलसीदास प्रभु ही सो, होई सिमिटिक ठाई। होई सिमिटिक एक ठाई। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। और आस विश्वास भरोसो, और आस विश्वास भरोसो, हरो जीव जड़ताई। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। तुलसीदास म्हणतात आपली साधनेची सगळी धडपड आहे ना, ते आपल्या जगामध्ये प्रेम कुठे 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 आहे ते सगळं एका ठिकाणी यावं, हा एक अप्रोच झाला. दुसरा, सगळीकडे भगवंतच आहे या भावनेने मी जगाकडे बघावं. पण बघावं तर फक्त भगवंतच बघावा, हे बघण्यासाठी आपली साधना आहे. तर त्या हे हे कसं साधतं, आपल्या बुद्धीला आवाहन आहे हे, की आजचा जो समास आहे याचे पुढचे जे समास आहेत ते आपल्या बुद्धीला कसंही करून ह्याचं महत्त्व पटण्यासाठी आहे. पण झालं तर हेच पाहिजे, या जगामध्ये जिथे जिथे म्हणून माझी प्रीती अडकलेली आहे, ते शंकराचार्य म्हणतात मृगतृष्णा, ते मृगजळ असतं ना, त्याच्यासारखं आहे. हां, ते एकदा कळलं किंवा आपण जाणार नाही तिकडे. तर आपण आधी आपली आधी प्रार्थना म्हणू आणि मग या समास. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा आता 17व्या दशकातला पहिला समास आहे, देव बलात्कार. याच्यामध्ये सगुण ब्रह्म आणि जीव ह्याच्यावर विचार करून त्याचा साधनेच्या दृष्टीनं उद्देश काय आहे ते आपण बघत आहोत. आणि मग आता पुढचा समास शिवशक्ती निरूपण. त्याच्यामध्ये आपल्या गूढ रूपात ज्या वासना आहेत त्याचं दैवीकरण करण्यासाठी शक्ती लागते की नाही, तर हे भगवंत आणि शक्ती हे संसारात कशी दिसून येते, हा दुसरा समास आहे. मग आता हे बाकीचे सगळे समास आहेत ते कालप्रसंगाने येतील, ते आपण नंतर बघू. पण या पहिल्या समासाचा आपण फोड गेल्या वेळी बघितली, की देव बलात्कार म्हणजे काय. की आता असं आहे बघा, देवळाचं आणि देवाचं रूपक बसवले. मग आता आपला देह ह्याला जर आपण देऊळ म्हटलं आणि त्याच्यामध्ये जी जाणीव चैतन्य ह्याला जर देव म्हटलं, तर बघा आपल्यावर केवढी जबाबदारी आली. देव म्हटल्यानंतर या शरीराला
पवित्र ठेवायला लागेल. या देवाला पवित्र ठेवायला लागेल. तिथं काही कोणावर रागावून आरडाओरडी करून चालणार नाही. स्वार्थ कर्म करून चालणार नाही. या देवळामध्ये मी देव असल्यासारखं वागलं पाहिजे. तर आपल्यापासून वेगळं पाहण्याची कला शिकण्यासाठी हा अध्यारोप म्हणतात त्याला, किंवा अध्यास म्हणतात, ही प्रक्रिया आहे. की देव देऊळ हे जीवरूपाने पाहिलं, तेच देव देऊळ सगुण ब्रह्म विश्वरूपाने आपण पाहिलं. आणि त्याच्याबद्दल एक ग्रहपाठ पण होता आपला. तो पण ग्रहपाठावर पण आपण विचार करणार आहोत. पण त्याचा संदर्भ आपण आधी लक्षात घेऊ, की हे सगळा विवेक कशासाठी. तर विवेकाने आपलं जीवन सार्थकी लागतं. बघा, ही विद्यार्थी असतात, ते कॉलेजला जातात, कॅम्पसला. मग त्यांना त्यांचे आईवडील का सांगतात, अरे तू विद्यार्थी आहेस हे विसरू नकोस बरं. तुझं ध्येय विसरू नकोस. तू विद्यार्थी आहेस, अभ्यास विसरू नकोस. हे विवेकाने त्यांनी लक्षात ठेवायला लागतं. कारण जेव्हा घरापासून दूर असतात, तेव्हा प्रलोभनं खूप येतात. मग घरी तर आईवडील असतात म्हणा, पण मग बाहेर हॉस्टेलला गेल्यावरती मग ते विवेकाने वागायला लागतं. आणि विवेकाने वागल्यावर काय होतं, मी ज्या रोलमध्ये आहे तो रोल, तिथला काळ माझा सार्थकी लागतो. आणि मग या पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या पुढील समासांची ओळख आहे. ते आपण आधी, आता अध्यारोप जे आपण म्हटलं ते आपण थोडक्यात बघू. की देव जीवरूपाने काय म्हणलं, की आत्ता कसं आहे, मला ते देव आहे माहिती नाही, पण म्हणून तर, पण असं त्याची अर्ज आहे आपल्यामध्ये, हां त्याचं भजन करा, त्याला काय हवं नको ते सगळं द्या द्या म्हणून. नाहीतर न भजता मारितो देहाला, म्हणजे माझ्या देहाला कष्ट होतात, मग द्या 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 त्याला. म्हणून एक वेळ जरी भजन चुकले, म्हणजे आता आपल्याला भजन म्हणजे देहबुद्धी आणि जेवण आहे. पण खरं म्हणजे ते प्रार्थना वाटायला पाहिजे, माझं जप वाटायला पाहिजे. तेथे तेव्हा पछाडले, म्हणून म्हणले आवडीने भजू लागले सकळ लोक. तेवढं काही आपली पाच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ह्या देवाला सतत आहुती देत आहेत. आणि हा कोण आहे हा, आता माझ्या आयुष्याला इतकी वर्ष होत आली, हा प्रसन्न झाला असं मला वाटतं का. माझ्या देहामध्ये बसलेला कोण आहे ते. हां, मग आता ते म्हणले, हा नैवेद्य करून नाही दिला तर त्याला लगेच, त्याला त्याच्यामध्ये रोग म्हणजे अस्वस्थता निर्माण होते. आणि नाही दिलं तर सोडून जातो, पण तो सोडून जाताना कसा जातो ते कळत नाही. आणि म्हणून त्याचं निगमन काय केलं, की हा माझ्यातला जो देव आहे, चैतन्य आहे, जे काय आपण मी समजतो त्याला, ते भगवन त्याशिवाय कोणाला समजणार नाही. देवे विण अनुमाना, म्हणजे अनुमानेना, म्हणजे देवाच्या मदतीशिवाय देव कोण आहे हे कोणास कळणार नाही. हे जीव भूमिकेवरनं कळलं. मग आता जगामध्ये जीव बघण्यासाठी काय केलं त्यांनी, तर म्हणले देव पाहायचा असेल तर आधी तुम्हाला देऊळच बघायला लागेल. मग आता इथं देऊळ म्हणजे काय म्हणले, सगळी सृष्टी. जिथे जिथे त्याला देऊळ म्हणून बघायला गेलात तर तो कुठेतरी देवळाच्या रूपाने, त्या गुणांनी देव प्रगटतो. मग रामदास स्वामींची बाहेरच्या सृष्टीची, देवळाची किंवा शरीरांची दृष्टी किती व्यापक आहे. ते म्हणतात मत्स्य कूर्म वराह हे अवतारसुद्धा देऊळच आहेत. हां, ही एवढी मोठी त्यांची विराट, काही अकराळ विक्राळ आहेत, काही साधे आहेत. पण हे आता आपण गेल्या वेळेस पाहिलं, पण त्यात एक सांगायला ते विसरले नाहीत. काय म्हणले, हे सगळं असू दे, कित्येक देवळामध्ये भरभराट आहे, जणू काही तो समुद्रासारखा आहे, भरता अवघे सिंध आहे. पण ते सर्व काळ नर आहे, अशाश्वत. इतकंच नव्हे तर या अशाश्वताचा मस्तकमणी, हे जे अवतार आहेत त्यांची करणी केवढी आहे. पण त्याला ते काय, त्यांनी त्याला उपमा काय दिली, ते म्हणले अशाश्वताचा मस्तकमणी, म्हणजे ते सुद्धा अशाश्वत आहे. मग याला युक्ती काय सांगितली, मग सगळं अशाश्वत आहे, अशाश्वत आहे, निराशा म्हणून नाही बरं का, पण म्हणले उद्भवोन्मुख, म्हणजे जिथे उगमाकडे जर मी तोंड केलं तर अभेद आहे. आणि त्याच्याकडे जर पाठ फिरवली, विमुख होता उदंड खेत. असा सगळा आपला व्यवहार चालत राहतो. आणि त्याचा दोघांमध्ये मेळ कसा साधला, तर जे जीव भूमिकेतनं म्हणले देवे विण अनुमानेना कोणास देव, ते सृष्टीच्या रूपाने म्हणले
की देवा तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणतोस. मग याचा अर्थ दोन्हीकडे सृष्टी किंवा आपल्या मनाला समाधान बाहेर आतमध्ये देवाच्या आपल्या समीकरणामध्ये बुद्धीच्या समीकरणामध्ये देव घेतल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही. मग आता ते बुद्धीने विचार करायचा, मग ते देव समजून घेणं भाग आलं. म्हणून आपण हे देव आणि देऊळमध्ये परमात्मा, शुद्ध परमात्मा, भगवंत म्हणा तो आणि माझ्यामधलं चैतन्य ह्याच्यामध्ये काय साम्य आहे? मी आत्मा आहे का जीव आहे? मग ते म्हणले नाही नाही, आम्ही दोघे आहोत. मग दोघे वेगवेगळे आहोत का एक आहोत हे समजण्यासाठी आपण एक असा गृहपाठ घेतला होता बघा, बऱ्याच जणांनी पाठवला आहे. तर ते सगळ्यांचं घेऊन येण्याविषयी मी काय केलं, प्रत्येकात काही जे विशेष पॉईंट आहेत ना, विशेष, ते आता मी समोर मांडतो. मग ते तुम्ही बघा, ते तुम्ही वाचा हवं तर. मी सांगेन हा कोणाचा पॉईंट आहे ते, आणि तो पॉईंट माझ्या रोजच्या जीवनात आणण्यासाठी ह्या पॉईंटचा काय उपयोग होतो ते सांगायचं बरं का. असं आपण करायचं की त्याचा मला काय उपयोग होतो ते सांगायचं. आता बघा, पहिलं मला असं वाटतं मीनाताईंचं आहे. तर मीनाताई, तुम्ही सांगता का? तुम्ही हा मुद्दा तुमचा युनिक आहे, तर तुम्ही सांगा. आणि पण त्याचबरोबर हे पण सांगा की ह्याचाच आपल्या रोजच्या साधनाला उपयोग झाला पाहिजे ना. तर तुम्ही सांगा, म्हणजे फोर्स नाही करत बरं का, पण तुम्ही सांगितलेलं आपल्या सगळ्यांना आवडेल. आणि तुम्हाला मीर स्पॉटलाईट करतील. तुम्ही अनम्यूट करा. हां. हां, सांगा. मग मी वाचू का हे मी जी लिहिलंय ते? हे एवढं, हा जो पॅराग्राफ आहे ना, हा पॅराग्राफ तुमचा आहे ना, बरोबर आहे ना? हा तुमच्या ओके. ईमेलमधनं घेतला मी. हा युनिक आहे किंवा ह्याच्यात सार अच्छा. आहे असं म्हणा. अ, तर ह्याचा आपल्याला तुम्हाला वैयक्तिक फायदा कसा आहे ते सांगा. ओके. जीव आपलं अज्ञान आत्म्यावर चढवतो, याला अध्यास किंवा सुपर इम्पोजिशन करतो असं म्हणतात. आणि आत्मा आपलं चैतन्य म्हणजे इफल्जन्स चिदाभास रूपात देवाला देतो. हाच अन्योन्य अध्यास किंवा म्युच्युअल सुपर इम्पोजिशन आहे. हां, फार बरोबर आहे. मग आता ह्याचा आपल्या साधनेत तुम्हाला उपयोग असल्याशिवाय तुम्ही एवढंच निगमन तुमचं सुंदर आहे. तर मग तुमचे विचार काय आहेत की आपल्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या साधनेमध्ये, मेडिटेशनमध्ये जे काय तुमची साधना असेल त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल? याचा नाही मी हवं असेल तर लिहिलं, काही नंतर सांगा. याच्याबद्दल मी काही लिहिलं नाही. नंतर सांगा, या आत्ताच सांगा असं नाही. पण उद्देश आपला तो आहे. या हं, हं. ठीक आहे. आपण ओके. आपण दिस इज अ इव्हॉल्विंग प्रोसेस. नंतर पण पुन्हा बघणार होता, पण हा विषय बरं का चौथ्या पाचव्या समासात येणार आहे पुन्हा. सगळं आत्ताच होणार नाही, पण त्यासाठी आहे. नंतर आता बघा, हे आता मला असं वाटतं शिल्पाताईंचं आहे. तर मग फोकस तुम्ही शिल्पाताईंवर करता का मिहिरजी? हं. तर बघा. हं. शिल्पा, सांगायचं आहे का? हो. हां. आत्मा म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. आत्म्यामुळे जीवाचे चलनवलन शक्य आहे. जीव त्याच्या देहाद्वारे सर्व क्रिया करीत असल्याने असे भासते की जीवाच्या चलनवलनास त्याचा देहच कारणीभूत आहे. आत्मा सर्वत्र समान व्याप्त आहे, पण प्रत्येक जीवाद्वारे तो वेगवेगळा प्रकट झालेला दिसतो. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेल्या अनेक मडक्यांमध्ये एकाच सूर्याचं हां, प्रतिबिंब आपल्याला प्रत्येक मडक्यात वेगळे वेगळे दिसते. हे विशेष सांगितलं शिल्पाताईंनी. आणखी काय म्हणतात पुढे? जीवाचे जीवपण हे आत्म्यामुळे आहे आणि आत्म्याशिवाय जीवाला अस्तित्व नाही स्वतःचं. हां. मग आता ह्याचा उपयोग तुमच्याच उपमेमध्ये तुम्ही जी मडकं आणि त्यात पाणी दिलंय ना, प्रतिबिंब, त्याच्यात कसं करता येईल बरं सांगा, आपल्या जीवनात उपयोगी व्हायला? या प्रत्येक सृष्टीमध्ये प्राणीमात्रामध्ये अम, जे
जिवंतपण किंवा जे चैतन्य आहे ते केवळ आत्म्यामुळे आहे. आपल्याला फक्त वेगवेगळ्या त्या शरीराच्या रूपाने ते अं, ते म्हणजे मोशन कार्यरत दिसत आहे. हम्म. तर मग याचा आणि आपल्या त्याच्या साधनेत मागे कसा उपयोग होईल? हे छान आहे, ही कल्पना सुंदर आहे की मडक्यामध्ये पाणी आहे, हा त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलंय. फारच सुंदर कल्पना आहे. तर मग याचा आपल्या साधनेत कसा उपयोग करतोय? कारण हे आपण सगळे डोकेफोड कशासाठी करतोय? तुम्हाला जे एवढा मी त्रास दिला, गृहपाठ करा, गृहपाठ करा, आपल्याला उपयोग झाला पाहिजे की नाही हो? आपल्याला काय थिसिस लिहायचा नाही, आपल्याला काय मोठे मोठे शब्द काय वापरायचे नाही, पण आपल्याला ते सुलभ झालं पाहिजे सगळं, हो की नाही? बरं, एक इंडिकेटर देतो, मग बघ. हां, समजा कुठल्या मडक्यामध्ये पाणी अगदी स्वच्छ आहे आणि कुठल्यामध्ये गढूळ आहे, तर प्रतिबिंबात काय फरक होईल? हो, मी तेच सांगणार होते मी. हां. अं, हा म्हणजे जितकं जमेल तितकं मडक्यातलं पाणी मला स्वच्छ ठेवायचंय, की जेणेकरून प्रतिबिंब हं. पण स्वच्छ पडेल. हां. हं. समजा प्रतिबिंब हेनकाळत असेल, तर ते सूर्य हेनकाळतो का नाही, प्रतिबिंब पाणी? मडकं हेंकाळतंय त्याच्यामुळे अ, हां, हां, म्हणजे पाणी स्वच्छ आहे, पण ते हेनकाळत असेल, हां, तरी तर पण तरी हां, म्हणजे मी अंडर स्ट्रेस असेल. हं, हं, तर मग ते ही उपमा आणखीन पुढे चालवून पहा. फार हं. मेडिटेशन्सला उपयोग आहे. हं. हो. एनिवे, आपण पुन्हा येऊ या विषयावर चौथ्या हं, अध्यायात. आता याच्या नंतर जे आहे ना, ते एक मंगळवारच्या क्लासला एक येतात, डॉक्टर अरविंद देशपांडे म्हणून येतात. तर त्यांचं एक आहे, ते आज नाही आहेत, पण त्यांचं मी नुसतं वाचतो. त्यांचं मला अशासाठी आवडलं की त्यांनी दोन्ही शास्त्र आणि साधे शब्द ह्याचा सुरेख संगम त्यांनी घातला. तर बघूया. हं. हा, आणि जीवरूपी देवळामध्ये आत्मारूपी देव राहत आहे. ठीक. तर आपण पुढेच आता बघा, ते काय म्हणतात, हे ऋत्विकनी पण सांगितलंय. जीव ही वेदांतातली एक संकल्पना आहे, पण जीव नावाचे काही भौतिक रूपात, उदाहरणार्थ इज नॉट शरीराचा अवयव नाही आहे, मेंदू किडनी असा अवयव नाही आहे. आत्मा या तत्वाचा बुद्धीत प्रकाश पडतो. ते सुद्धा त्यांनी लगेच क्लॅरिफिकेशन केलं. प्रकाश म्हणजे भौतिक प्रकाश नाही, ही बुद्धी मन व शरीर मिळून जीव ही संकल्पना आहे आणि ह्यालाच जीवभाव म्हणतात. हं. यात मानवाला देह म्हणजेच मी असं वाटतं. आणि मग मन म्हणजे मी व बुद्धी, हे पण फार सुंदर विश्लेषण आहे बघा, की असे त्याला काय देह म्हणजेच मी असे तो समजतो. मग काय होतं? ठीक आहे, समजलो, मग काय हरकत आहे? ते म्हणले नाही, देहाची सुखदुःख मग माझी सुखदुःख होतात. हं. मग मी त्यातनं मला भोग घेण्यासाठी त्याच्याचकडे बघायला लागतं. हं. मग जीवानं नेमकं मग स्वस्वरूपाचे नेमके ज्ञान झाले की त्या देहाच्या सुखदुःखाकडे आपली बघण्याची दृष्टी बदलते. हा आपला रोजच्या साधनेचा फायदा आहे. मग जीवाने भगवंताचा कुठला गुण घेतला? तर आपल्याला स्ट्रेस वगैरे कधी असतो? जागे असताना असतो. झोपल्यावर असतो का? नाही. मग झोपेमध्ये ते काय होतं म्हणतात बघा, हा जीवभाव जेव्हा गाढ झोपेत असतो, तेव्हा ते म्हणतात तो आनंद शांती आहे ना, त्याचा अनुभव हा जीवाला आत्मतत्वाचा अनुभव, हा गुण जीवाने आत्म्याकडनं घेतला. की मी काहीही करत नसताना, म्हणजे झोपलो असताना मला जो आनंद आहे तो, ते म्हणतात, तो परमात्माकडनं येतो. हां, पण असं आहे, व्यवहार म्हणून आपल्याला काय झोपून नाही राहत आहे. राहत आहे. आणि तो झोपेमध्ये आपला विक्षेप थांबलेला असतो. अज्ञान तसंच आहे, पण विक्षेप पण थांबलेला आहे. म्हणून ते म्हणले, खरे पाहता, मग आता रज्जू सर्पाचं मी एक उदाहरण दिलं होतं. म्हणले रज्जू आणि सापाचा काहीच अध्यास नाही, कारण सर्प नाहीच आहे मुळामध्ये. अज्ञान दूर झाल्यावर कळतं की साप नाही, दोरीच आहे. साप हा भ्रम आहे. याप्रमाणेच आत्मा
सत्य आहे, तत्वच आहे. जीवभावाच्या अध्यासाने जे अज्ञान आहे ते ज्ञान झाल्यावर ते नाहीसे होते. हं? मी आहे हा जो आहेपणा, असणेपणाचा, आत्म्याचा जीवावर असलेला हा अध्यास आहे. आता आपण हे ठीक आहे, पण आपण आणखीन सोपं करू. आणखीन सोपं करू. आपल्याला काय खूप खूप जड शब्द नाही वापरायचे. आपल्या ह्याचा अध्यास जीवनामध्ये पण उपयोगी आहे बरं का. तो सगळाच वाईट आहे असं नाही. हां, त्याला फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते एक आहे. आणि हे काय होतं, आपण अनेक ग्रंथ वाचलेले असतात ना, तर अनेक संज्ञा आपल्या कानावर येतात. त्या सध्या आपल्याला वाटतं सगळं एकच आहे. मग एक आहे अध्यास, एक आहे उपाधी, आणि एक आहे आपण म्हणतो आरोप. तुमच्यापैकी सुद्धा काही जणांनी तुमच्या होमवर्कमध्ये दिलेलं आहे, आत्म्याचं चैतन्य आरोपित केलेलं आहे. पण हे ठीक आहे, आत्ता आपल्याला जे आपण सगळे एक अर्थाने समानार्थी वापरतो ठीक आहे, पण त्याचं आपण थोडं फोड बघूया. बघायची का थोडी फोड? ह्या तीन गोष्टी सोपं करून. हां हां, चला. मग हे थोडक्यात शंकराचार्यांचं खासियत काय, की ते म्हणतात ते सगळं त्यांनी अगदी सोपं करून सांगितलं, थोडक्यात कमी शब्दात जास्तीत जास्त मेसेज. तर ते काय म्हणले, अतस्मिन तद्बुद्धी, म्हणजे एकाच्या ऐवजी दुसरं समजणं, ह्याला ते अध्यास म्हणतं. एकाच्या ऐवजी दुसरं चुकीतच समजणं, एवढंच त्यांनी सांगितलंय. ह्याच्यावर आपण आणखीन एक येणार आहोत, कारण काही जणांनी होमवर्क तर पाठवलंय, पण आणखीन प्रश्न पण विचारले, इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. हां, कारण त्याचे म्हणून आपण या श्लोकाकडे पुन्हा नंतर येणार आहोत. तर आधी आपण एक सोपं घेऊ, उपाधी. उपाधी काय आहे? प्रत्येक गोष्टीत दोन जण आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. ते उपाधीमध्ये एक असतं ते मूलतः खरं आहे. मग आता खरं म्हणजे काय? तर खरं म्हणजे अधिक कालावधी असणार. अधिक कालावधी असणार म्हणजे काय? तर त्याच्या आधारभूत असणार. म्हणजे काय? उदाहरणार्थ तर म्हणलं, एक आधारभूत समजा मी आहे, शरीर आहे, तर दुसरी गोष्ट त्या मानाने तात्पुरती आहे. हां, एक उदाहरण घेऊ. समजा आपण प्रवासाला निघालो आहोत, आपली सीट नंबर 9A आहे. पण त्यांनी सांगितलं आता आपण बसलो आहे, मग आपण कुठला समजा आपण व्हेजिटेरियन मील मागवलं असलं, म्हणजे 9A काहीतरी सांगितली, मग आपण लगेच हां मी. मग पण 9Aशी संबंध जो आहे, तर आपला प्रवास संपल्यावर ती सीट नंबरशी आपला काही संबंध नाही, तो गेला, तो तात्पुरता आहे. हो की नाही? तर हा संबंध जो आहे, सेकंडरी जो संबंध आहे, तो तात्पुरता आहे. तो स्थल काळ निमित्ताने आलेला आहे किंवा काही मेहनत करून आलेला आहे. उदाहरणार्थ आपली पदवी, आपण शिक्षक आहोत, किंवा आपलं पद, स्टेटस आहे, ती आपली उपाधी आहे. म्हणजे समजा आपण सांगू आपण नोकरीवर आहोत, आपण कुठे जॉबवर आहोत, आणि तुम्ही म्हणाल येता का यावेळी इथे, आपण ते म्हणते नाही नाही नाही, त्यावेळेस मला जॉब आहे. म्हणजे काय झालं? त्या गोष्टींनी माझ्यावर मर्यादा आली, मी संकुचित झालो, त्या उपाधीमुळे माझ्यावर लिमिटेशन आली. पण ती आहे उपाधी, त्याच्यात काय म्हणजे, पण ती उपाधी सुटला तर मी शिक्षक आहे, पण मी रिटायर झालो. मग रिटायर झाल्यावर मी तरी शिक्षक आहे का? नाही. किंवा शाळा संपली, शाळेत शिकवून आलो, मी घरी आलो, मग काय मी शिक्षक नाही. हां, तर म्हणून एक त्या मानाने जास्ती काळ टिकणार आहे म्हणजे मी. आणि ही उपाधी आहे, ती येते जाते. मी समजा डॉक्टर झालो, मी वैद्यक शाळेत गेलो, मग मी डॉक्टर झालो, किंवा नर्स झालो, किंवा शिक्षक झालो, ही मला पदवी उपाधी लागली. म्हणून साध्या भाषेमध्ये ज्या BA LLB काय डिग्री असतात ना, त्यांना सुद्धा उपाधी म्हणतात. त्यांच्या नावामागे म्हणे उपाधी आहेत. असं जुन्या मराठीत म्हणत असत. तर हे मर्यादित आहे. बरं, मग ह्याचं ही उपाधी काय आहे, ही कोणी लावली? तर आपण स्वतःच लावली आहे. आपण प्रयत्न करून आपण ही उपाधी आपल्याला लावून घेतली. आता कुठल्या कुठल्या क्लबचे मेंबरशिप आहे, सगळं पुष्कळ पुष्कळ आहे. मग त्याच्यामुळे जाता येत नाही कुठे. आपलं म्हणतो आम्ही फ्री नाही हो, आम्हाला, हे आपणच लावून घेतलेलं आहे. वाईट असं नाही, पण त्यांनी आपण मर्यादित झालो. इथपर्यंत सोपं आहे, ठीक आहे. चला, आता आपण हे आरोपकडे बघूया. हे आरोप म्हणजे काय आहे? तर तो हेतू पुरस्सर केलेला आहे. हे सुद्धा इथे उपाधीशी हे थोडं साम्य आहे. आरोपाचा हेतू पुरस्सर आहे. हे व्यवहार लक्षात घेऊ नये.
आरोप. मग त्याच्यामध्ये उदाहरण आपण गेल्या वेळी बघितलं, कागद आहे त्याच्यावर आपण छापलं काही, मग त्याचं कालक ते काय, त्याचं काय झालं, नोट झालं, करन्सी झाली. हां, हे आपण हेतू पुरस्सर केला आहे, व्यवहार लक्षात घेऊन केलेला आहे आणि व्यवहारासाठी केलेला आहे. त्याला आपण तो तो आरोप नष्ट करायची गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात आलं की त्याला तो आरोप आपण हेतुपुरस्सर केलेला आहे आणि त्याला सुद्धा स्थलकालाचा निमित्त आहे. म्हणजे ती करन्सीची नोट अमक्याच देशात चालेल, त्या देशातनं बाहेर आल्यावर नाही चालणार असं त्याच्यावर बंधन आहे. हं, ठीक आहे. आता मुख्य ह्याच्याकडे बोल, अध्यास. हं. कारण हे दोन जे आहेत ना, उपाधी आरोप, हे स्थूल आहेत. म्हणजे कसं आपण उदाहरण देऊन दाखवू शकलो मी, की हे उपाधी आहे, हा आरोप आहे, ही करन्सी नोट आहे, आपल्या ज्ञानेंद्रियांना कळतं. हं. आता हे अध्यास काय आहे? अध्यास हा गैरसमजुती, मुख्य प्रायः जास्ती करून गैरसमजूत आहे. मग गैरसमजूत कुठे आहे? माझ्या बुद्धीत आहे. हो की नाही? हां. मग त्याच्यामध्ये एक खरं आहे आणि एक तात्पुरतं आहे. एक खोटं आहे. मग आता जो खरे शिक्षक असतात ना, चांगले शिक्षक, ते या गैरसमजुतीचा, अध्यासाचा उपयोग सुद्धा शिकवणुकीसाठी करून घेतात. जसं आता रामदास स्वामी सांगतात, अरे तुम्ही तुमच्या देहाला देऊळ माना. मग आता हे आपण देह आहे देऊळ. खरं देऊळ आपल्याला जे समजतो ते बाहेर दगडाचं जे काय असतं ते इमारत असते. पण नाही नाही, म्हटलं तुम्ही शरीराला समजा. ते आपल्या शिक्षणासाठी उपयोग करून घेतात. ठीक आहे. आणखीन काय असतं हे? हे जे खोटं असतं ते अस्तित्वात नसतंच मुळी. हां, उदाहरणार्थ आता काय मी बघितलं मग, अशी म्हटलं मृगजळ. मृगजळ ते पाणी अस्तित्वातच नाही आहे तिथे, फक्त वाळू आहे, आणखी काहीच नाही आहे तिथे. किंवा दुसरं काय, रज्जू सर्प म्हटलं. हां, ते दुसरी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे, ते मनाने धरली आहे. म्हणजे तसं हे मी माझ्यातला जो मी मी अहंकार जो म्हटला आहे ना, आता अहंकार वेदांतामध्ये ना फक्त मीची जाणीव, अहम अहम करोती, म्हणजे मी एवढाच अहंकार आहे. पण आपल्या बोलीभाषेमध्ये आपण अहंकाराला वाईट अशा अर्थाने आपण म्हणतो, तो अहंकारी मनुष्य आहे असं म्हणतो. पण वेदांतामध्ये अहंकार वाईट अशा अर्थाने धरला नाही आहे. फक्त अहंकार म्हणजे मी जाणीव. आणि तो आपण चौथ्या समासामध्ये, पाचव्या समासामध्ये बघणार आहोत. रामदास स्वामी म्हणतात तो सहज आहे. की जसं आता मीनाताईंनी शब्द वापरला, चिदाभास. तर चिदाभास आपल्याला येणार आहेत पुढच्या समासांमध्ये, की भगवंताची जी छाया माझ्या बुद्धीत पडली आणि मला माझी मी अशी जाणीव झाली, ती सहज झाली. त्याला काही नष्ट करायची गरज नाही आहे. ते ती ती असणारच आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तर ती जाणीव असणारच आहे. त्यात वाईटही नाही, चांगलं नाही. फक्त मग मी श्रेष्ठ आहे की हां, इथून पासून अधःपतनाला सुरुवात झाली. मग आता दुसरा प्रश्न असा आहे, मृगजळ रज्जू सर्प इतकंच ठीक आहे. आता हे तीन वेगवेगळे समजले ना, अध्यास, उपाधी आणि आरोप. त्याच्यावर प्रश्न नाही ना काही, आता म्हणजे शंका नाही ना काही, आपण हे सोपं करून घेतलं आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यावर प्रश्न आहे एक. ते म्हणले तुम्ही रज्जू सर्प सांगितलं, पण समजा एखाद्याने, इंटरेस्टिंग प्रश्न आहे, समजा म्हणे एखाद्याने कधी सर्प पाहिलाच नसेल. मग त्यांनी रज्जू अर्धवट अंधारामध्ये तर दोरी बघितली तर त्याला काय दिसेल? तर रामदास स्वामींनी याचं उत्तर दिलंय बरं का. रामदास स्वामी म्हणले की ती म्हणे एखादी झाडाचं मूळ आहे, फांदी फांदी पडलेली खाली दिसेल, किंवा झाडाचं मूळ वर आलेलं आहे असं दिसेल. आणखीन कोणी म्हणले एखादा पाण्याचा पाईप पडला आहे, एका महात्मा म्हणले तो दिसेल. ह्याला शंकराचार्य म्हणतात पूर्वसंस्काराप्रमाणे आपल्याला ते भासेल. मग आता पूर्वसंस्कार फक्त ह्याच जन्माचे नाही बरं, मग पूर्वजन्माचे पण आहेत. तुम्हाला काही काही वेळेस स्वप्नामध्ये बघा, तुम्ही जर विचार केला जागं झाल्यावर, तर त्याची एक थोडीशी कल्पना येते की आपण म्हणू, अरे मी तर हे जिवंतपणे मला काही आठवत नाही असं काही झालेलं. म्हणजे पूर्वसंस्काराचे सुद्धा स्वप्न पडतात. पण हा प्रश्न किती चांगला आहे. ते म्हटले पण म्हणे मी सर्प बघितलाच नसेल
तर रज्जू सर्प मला काय दिसेल रज्जूच्या ऐवजी? पण त्याचं शंकराचार्यांनी ह्याचं सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे की काय होईल म्हणजे एखादा सापच आहे समजा. असा पण दुसरा एखादी प्रश्न विचारलाय की समजा रज्जू नाहीच आहे, सापच आहे, मग मला काय मग मग तो साप नीट दिसला नाही तर काय होईल? तर असं आहे, आपण सुद्धा जेवढे विचार करते त्याच्या पलीकडे जाऊन संतांनी विचार केलेला असतो. म्हणूनच ते संत आहेत, म्हणूनच ते कुशल शिक्षक आहेत. तर आता जे मी सांगितलं ना, अतस्मिन बुद्धी, हा एका श्लोकाची 1/8 भाग आहे. तो श्लोक असा आहे. तर हा आधी हे राहिलं की हे अध्यासामध्ये जो विक्षेप आहे, अज्ञानाने ते झालेलं आहे. म्हणजे अतस्मिन एकाच्या ऐवजी अज्ञान कसं प्रगट झालं, एकाच्या ऐवजी एक समजलं, अतस्मिन तद्बुद्धी. हा श्लोक असा आहे. अतस्मिन तद्बुद्धी प्रभवती विमूढस्य तमसा. हे एकाच्या ऐवजी दुसरं दिसणं, दुसरं समजणं, हे अज्ञान आणि विक्षेप प्रभवती. कोणाला? विमूढ माणसाला. म्हणजे विशेषेण मूढ असा जो खरा आहे त्याला कशामुळे दिसतं? तमसामुळे, अज्ञानामुळे, अंधारामुळे. मग काय झालं माहिती आहे का? अतस्मिन तद्बुद्धी प्रभवती विमूढस्य तमसा विवेकाभावाद्वै स्फुरती भुजगे रज्जुधिषणा. विवेकाचा अभाव आहे, कारण का? अज्ञान आहे. अज्ञानाने एकाच्या वेळी दुसरं समजून बसलाय. पण त्या विवेकाच्या अभावाने काय स्फुरलं, काय विक्षेप झाला? तर म्हणले भुजगे रज्जू दिसणा. आता भुजगे म्हणजे भुजंगे, भुजंग म्हणजे मोठा साप. तर भुजंगे सप्तमी आहे. म्हणजे सप्तमी म्हणजे लोकेटिव्ह. मग भुजंगे सापच आहे, पण तिथं वाटलं त्याला दोरी पडली. शंकराचार्यांनी उदाहरण देताना सुद्धा कसं दिलंय की चुक. तर एक संत खूप छान सांगत असत. ते म्हणले, अरविंद, एखाद्या दोरी आहे, तुला दोरीची जरूर आहे, त्याला तो साप समजून पळून गेला तर काही विशेष बिघडणार नाही तुझ्या जीवनामध्ये. पण पण त्या सापालाच दोरी म्हणून पकडायला गेला तर फार फार पंचायत होईल बर का. विवेका भावाद्वयी स्फुरती भुजगे रज्जुधिषणा. मग त्यांनी काय होईल? काय अनर्थ होईल हो. ततो नर्थ व्रात निपतती समादातुरधिक. तो अनर्थाला काही सीमाच नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात, ततो यो सद्ग्राह. ह्याच तऱ्हेनं, म्हणजे हा केवढा मोठा दुर्घटना आहे ही. त्या सापाला दोरी म्हणून मी पकडलं तर ह्याच तऱ्हेनं ततो यह असद्ग्राह. असत म्हणजे असत्य. जो ती सर्प किंवा दोरी कधी नव्हतीच, काही मी चुकीचं जे समजलो, असत्याला मी जे पकडून ठेवलाय. सही भवती बंध शृणू सखे. आपलं बंधन काय आहे? आपण जे खोटं आहे त्याला पकडून ठेवलंय. आणि शंकराचार्य प्रेमाने आपल्याला सखा म्हणतायत हो. ऐक ऐक सखा, ऐक. ततो यो असद्ग्राह, तेच बंधन आहे. सही भवती बंध शृणू सखे. मग शंकराचार्यांनी आपल्याला सखा म्हणायचं. अरे ऐक रे. किती गोड आहे. ठीक आहे, पण हे प्रश्न पण बरोबर आहे. त्या निमित्ताने आपलं विवेक चूडामणीच्या श्लोकाचं आपलं चिंतन झालं. तर एवढं आता पुरे. आता आपण पुढे जाऊ. पण एक मात्र, तुम्ही कसंही आपला अ, अध्यास ठीक आहे, पण त्याचा विचार काय करायचा? हे सगळं अशाश्वत आहे. देव देऊळ अशाश्वत आहे. शुद्ध जाणीव मात्र नाही. मग आता हे विवेकाने विवेक करून काय करायचं? त्या ओव्या आपण गेल्या वेळेला बघितल्या होत्या. त्यातले मुख्य मुख्य मुद्दे असे की संसार आल्याचं सार्थक व्हायला पाहिजे की नाही. मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक काय? ते सार्थक नित्यानित्य विवेकाने होणार आहे. नाहीतर काय माहिती, दोरी म्हणून किती सर्पांना मी पकडून बसलो आहे, काय काय माहिती. अमुक सुख देईल तमुक सुख देईल म्हणून मी काय काय माझ्या भावना मनामध्ये धरून बसलो आहे. मग काय करायला पाहिजे? मनन केलं पाहिजे. बघा दासबोध काय सांगतो, मननशील लोकांपाशी
अखंड देव अहर्निशी. जो मनन करतो याविषयी अखंड देव राहतोच राहतो. हम्म. ह्यालाच ते योग म्हणतात आणि योगी म्हणतात. आणि योग नाही तो वियोगी, पण म्हणले हरकत नाही, वियोगी असे नका, तोही योगी योग बळे तो होतो. कसा होतो? तर म्हणले ही भल्यांची महिमा काय आहे? भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग दाखविते. या सन्मार्गालाच ते योग म्हणतात. आणि म्हणले पोहणारा आहे त्या तो दुसऱ्याला बुडू देईल का? नाही बुडू देणार असं ते म्हण. ठीक आहे. आता आपण या पुढच्या ओव्या बघू. आता ह्या साधनेतल्या आपल्या पुढच्या पायऱ्या आहेत, म्हणावं तर पुढच्या समासांची ओळख पण आहे. बघूया आपण. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. हा हा प्रचित म्हणजे खोलात जाऊन पिंड आणि ब्रह्मांडाचा निवाडा करणारा हा थोडा असतो. निवाडा म्हणजे काय माहिती आहे का? ऑब्झर्वेशन, अंडरस्टँडिंग, क्लासिफिकेशन अँड ॲनालिसिस, हे सगळं मुळात जाऊन पाहणारा आणि त्याची प्रचिती पाहिजे असं म्हणले थोडा असतो. तर एक संत खूप छान सांगायचे. ते म्हणायचे, अरे आपण म्हणे डॉक्टरकडे जातो, काही आपल्याला रोग आहे, काही आपल्याला दुखणं आहे. तर डॉक्टर जर समजा आपल्याला खूप समजावून सांगायला लागलं ना, की अशामुळे असं होतं तसं होतं. एक बरेचसे पेशंट ते डॉक्टरच सांगत होते. त्यामुळे बरेचसे पेशंट म्हणतात ते जाऊ द्या, हे कशाने बरं होईल ते सांगा, ती गोळी घेतो आम्ही, मग बास ते बाव दे, मग मला ते ते नको. मुळात जाऊन मी कशाला विचार करू, ते डोकं का दुखते, आम्हाला ते गोळी द्या एक, बास, माझा जास्ती विचार करत नाही. ते म्हणतात नाही 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 नाही, पिंडाचा ब्रह्मांडाचा विचार करून प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्ये अंतःकरण रहस्य पाहे. हे वेदांताचं जे पंचीकरण एक असतं, की पंचभूत आहेत, मग त्यातनं कुठलं कशामध्ये, हे सगळे हा पंचमहाभूतांचा पसारा आहे. अखंड लक्ष त्याच्यावर विवरण असतं, ॲनालिसिस, त्याच्यामध्येच मन गुंतलेलं असतं. आणि मग महावाक्य म्हणजे या सगळ्या जगामध्ये आणि माझ्या मनातल्या सगळ्या विचारांमध्ये एकतानता आहे, माधुर्य आहे. मला त्याच्यात विरोध करायचं काहीच नाही, किंबहुना मी माझ्यामध्येच जगाची सगळी पिंड रूपाने ब्रह्मांडाची सगळी बीजं माझ्यात आहेत. हा खरा आता पुढच्या समासाचा प्रस्तावना आहे. हम्म. पण हे अखंडतेचे विवरण म्हणजे काय? आता एक संत खूप छान सांगत असत. हा. ते म्हणले, म्हणे आपण सृष्टीकडे बघतो, आता चंद्र बघितला म्हणे, मग चंद्राकडे बघितल्यावर तुमच्या मनात कसा विचार आला पाहिजे, की अरे चंद्र, म्हणे आता वेदांती असेल तो काय म्हणेल, की अरे चंद्र परप्रकाशी आहे. तसाच मी सुद्धा परप्रकाशी आहे. मला आत्म्यातला प्रकाश माझ्याकडे परावर्तित होऊ नये चंद्रासारखा, अं, असा विचार आला पाहिजे. पण म्हणले काय, कोणी कवी प्रवृत्तीचा असेल त्याला काही कवीचे उपमा दिसतील. जो कोणी सायंटिस्ट असेल तो म्हणेल, अरे मी ते चंद्रावरती मी यान उतरवलं पाहिजे, तिथे दुर्बीण बसवली पाहिजे, तिथं स्कोप, तिथनं आणखीन दुसऱ्या ग्रहांवर जाण्यासाठी मी तिथे एक सबस्टेशन बनवलं पाहिजे. असा सायंटिस्ट ते चंद्राकडे बघेल तर असा विचार करेल. माझ्यासारखा असेल तो म्हणेल, त्याला ज्याला सगळं खाण्यापिण्याच्या वस्तूमध्येच इंटरेस्ट आहे, तो म्हणेल, अरे चंद्र तर पापडासारखा दिसतोय, चंद्र पुरीसारखा दिसतोय, मी पुरी खाल्ली नाही खूप दिवसामध्ये. असं त्याच्या माझ्या डोक्यात तेच विचार येतील. पण नाही नाही, वेदांती काय म्हणेल ना, वेदांत म्हणेल जिथे पाहेल तिथे म्हणेल चंद्र परप्रकाशी आहे. तसाच मी पण परप्रकाशी आहे. चंद्र प्रकाश देतो, पण तो सूर्यासारखा ताप देत नाही. चंद्र मधुर आहे. असे असे विचार त्याच्यामध्ये येतील. हां, तर हे अखंड तयाचे विवरण रहस्य पाहे, तो रहस्य पाहतो. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्यतयांची संगती, श्रवणमात्रे पावती गती,
प्राणी मात्र. आता हे त्यांनी सांगितलं होतं ना, योग नाही तो वियोगी. मग तो वियोगी आहे तो योगी कसा बनेल? ते म्हणले श्रवण मात्राने बनेल. मग आता श्रवणावरती काय ऐकायचं आणि कसं ऐकायचं हे रामदास स्वामींनी या श्रवण निरूपण आहे याच्यामध्ये. या दशकामध्ये श्रवणावर एक पूर्ण समाज घातला आहे. मग ते श्रवणामध्ये काय होतं? सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण. हम्म. नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. हां, त्या सत्संगामध्ये सत्शास्त्र श्रवण होतं. बाकीचं कुठे उगाच इतर गप्पा टप्पा होण्यापेक्षा संगतीच्या जणांमध्ये, जसा आता आपला सत्संग दासबोधाचा किती छान चालू आहे, त्याच्यामध्ये सत्संगाचे कायम आपल्या त्याच्यावरती आपल्या विषयावरती विचार होतो. रामदास स्वामींचे विचार, जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे. हं. बघा, आधी एकदा समर्थ म्हणले होते, धर्मस्था धर्मस्थापनेचे वीर तेची देवाचे अवतार. हां, तर हे सत्कीर्तीचे पुरुष जे आहेत ते परमेश्वराचे अंशच आहेत. आणि त्यांच्या मनात एकच ध्यास असतो, अरे हे बुडत आहेत, त्यांना वाचवायचं आहे. भवसागरात बुडतात, त्यांना वाचवायचं आहे. आणि त्यांनी कसं वाचवायचं आहे? ज्ञान देऊन वाचवायचं आहे, बुद्धीत परिवर्तन करून. त्यांना हव्यास आहे, त्यांना त्याच्यासाठी त्यांचा खटाटोप आहे. विशेष सारासार विचार तेणे होय जगोद्धार, संगत्यागे निरंतर होऊन गेले. आणि संगत्याग म्हणजे कसा? संतसुद्धा असं म्हणायचं आपल्यासारखेच होते, त्यांनाही त्यांच्या देहाचा संग होता, पण त्यांनी त्यांची आवड निवड त्यांचं अज्ञान सगळं टाकलं आणि ते निरंतर झाले. संगत्यागे निरंतर होऊन गेले. तर ह्या निरंतर होण्यावरती सुद्धा याच्या वेगळा एक विशेष समास आहे. हे आपल्या मनातल्या काय म्हणायचं गैरसमज दूर होण्यासाठी ही या धर्मस्थापनेचा हव्यास, विशेष सारासार विचार विचार विवरण करण्यावरती पण एक विशेष समास आहे. तर इथे हा समास संपतो. पण या शेवटच्या 3-4 ओव्या आहेत ना, फारच सुरेख आहे. आणि त्याचा आधीच्या ओव्यांशी सुद्धा ताळमेळ आपण लावू शकतो. बघा, आधी म्हणले संसारी आलं ते सार्थक व्हायला पाहिजे. ते सार्थक कशासाठी व्हायला पाहिजे? तर म्हणले बघा की त्यांनी जगोद्धार, आपला उद्धार करण्यासाठी आहे. मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी, यालाच इथे म्हणले धर्मस्थापनेचा हव्यास आहे त्यांच्याकडे म्हणले. आणि शेवटी म्हणले अखंड योग म्हणून योगी. असा सगळा सुंदर समाज प्रस्तावनेचा आहे. त्याचा आधी त्याला नाव होतं देव बलात्कार. म्हणजे जर आपण ह्याच्यावर विचार केला नाही, आत्मानात्म विवेक केला नाही, आपल्या चैतन्याकडे पवित्रतेनं पाहिलं नाही, तर मग तो बलात्कार झाला. पण नाही तर तो देवाच्या आपल्या चैतन्याने साधना सुलभ व्हायला मदत झाली. तर भल्या भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकांची. जसं आपण हे सगळ्यांना सन्मार्गाला लावायसाठी हा दशक इज ॲक्च्युली अ स्टँड अलोन वेदांताचा ग्रंथ असल्यासारखा आहे. तर हा इथे संपला. आणि आता याचा पुढचा समाज जो आहे, आता ही सगळी आपण अंग बघितली. आज आता ही विवेकाने जीवन सार्थकी लागते आणि साधनेच्या पुढच्या पायऱ्या यांची ओळख घेतली. आता याचा पुढचा समास आहे ना, त्याची आपण फक्त विषयाची फोड बघू आणि आपण थांबू. कारण आपल्याला आता पुढचा संबंध समास तर होणार नाही आज. तर हा समाज जो आहे तो समर्थ त्यांचा स्कोप पूर्ण करतात. सगुण ब्रह्म सांगितलं, आता ते शिवशक्ती निरूपण करणार आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? हे ब्रह्माचे अगुणी वर्णन केलं. तुम्ही म्हणाल हे अगुणी वर्णन कसं? तर त्यांनी आपल्या भूमिकेतनं वर्णन केलं आहे. म्हणजे कसं? तर त्या रंग नाही, रूप नाही, अमुक नाही, तमुक नाही, जे जे काही नाही म्हणून सांगितलं आहे ना. कारण असं आहे, आपल्याला जे माहिती आहे ते आपलं सगळं मायेच्या रूपाचं आपल्याला माहिती आहे. म्हणून हे नाही, ते नाही, ते नाही,
असं त्याची निरूपण आपल्या भूमिकेवर येऊन वर्णन केले. नंतर शक्तीची विविध रूपं सांगितलीत, त्यांनी आपल्याला पटवलीत. आणि त्यानंतर आपलं पिंडाचं ब्रह्मांडामध्ये स्थान आधीच कसं आहे, हं, हे बौद्ध धर्माचं निरसन केलेलं आहे या ओव्यांमध्ये. आणि त्यानंतर पुन्हा व्यवहाराच्या भूमिकेवर येऊन स्त्री पुरुष ह्या संबंधांकडे त्यांनी शिवशक्ती या स्वरूपातनं पाहिलंय. आणि मग शेवटी पुन्हा बघा, समर्थांचा आपण म्हणतो ना किती प्रॅक्टिकल ग्रंथ आहे, प्रॅक्टिकल ग्रंथ आहे. तर हे सगळं सो फार सो टू स्पीक टेक्निकल वाटेल खरं, पण त्याचं पुन्हा ह्या शिवशक्तीपासून साधकाने काय शिकायचं ह्या सांगणाऱ्या या विशेष ओव्या आहे. हं? तर हा फोड आपण बघितली. तर हे आता आपण इथे थांबू आणि मग ह्याचा विस्तार आपण या पूर्ण समास आपण पुढच्या वेळे पाहू. आता मी इथं थांबतो. पण हा समर्थांचा नेहमी अट्टाहास आहे की ह्यातनं आपली साधना कशी शिकायची, साधना कशी शिकायची. त्यांनी रेफरन्स आणलेत निर्गुण ब्रह्माचे, अगुणी वर्णन करण्याचे, शिवशक्तीचे, पिंडामध्येच आपल्या आपल्या पिंडाचं ब्रह्मांडामध्ये सुद्धा काय स्थान आहे याचा विचार केला आहे. पण त्यांनी साधनेला एक बैठक येण्यापुरताच त्यांनी विचार केला आहे. आपल्याला जेवढं सोसेल तेवढं आपण घेऊ, पण विचार मात्र पाहिजे की ह्याच्यापासून आपल्याला साधनेसाठी शिकायला पॉइंटर्स मिळाले पाहिजे. ठीक, तर आता आपण थांबू इथे. मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. हरिओम.